सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. समोरच्या व्यक्तीला जर का मोहित करायचं असेल, आपल्या वशमध्ये करायचं असेल, आपल्या प्रेमात पाडायचं असेल, तर आपल्याकडे आकर्षणता असणं खूप गरजेचं आहे. जर का आपल्याकडे एखादी व्यक्ती आकर्षित होत असेल तर समजून जायचं आपली आकर्षण क्षमता खूप जास्त आहे. परंतु काही वेळेला काय होतं की एखादी व्यक्ती काय की कुणीच आपल्याकडे आकर्षित होत नाही, कुणी आपल्या मनातलं बोलणं किंवा आपण जे म्हणू त्याचा छाप समोरच्या व्यक्तीवर पडत नाही किंवा आपण समोरून गेलो तरी आपल्याकडे कुणी पाहतसुद्धा नाही किंवा आपल्या कुठल्याही गोष्टीला कुठल्याही मताला व्हॅल्यू नाही. अशा वेळेला आपल्याला खूप असं वाटतं की अरे बापरे, माझ्याच सोबत असं का होतं बरं, की माझ्याकडे आकर्षण शक्ती नाही का बरं, मी आकर्षित दिसत नाही का बरं. म्हणजे अट्रॅक्शन पॉवर जर आपल्याकडे नसेल तर समोरच्या व्यक्तीला आपण काहीही सांगितलं तरी त्याचा काहीच परिणाम समोरच्या व्यक्तीच्या मनावर होत नसतो आणि समोरची व्यक्ती आपल्या जवळ आकर्षित होत नसते. तर काही व्यक्ती आपण पाहतो की त्या व्यक्तीकडे काहीच नसतं, पैसा टक्का काही नसतं, गाडी बंगला काही नसतं, परंतु त्या व्यक्तीकडे खूप सारे लोक आकर्षित होत असतात, मोहित होत असतात, त्या व्यक्तीच्या प्रेमात पडत असतात. मग ती व्यक्ती एखादी लेडीज असू द्या किंवा जेंट्स असू द्या, म्हणजे पुरुष किंवा स्त्री कुणीही असू द्या. आता जर का तुम्हालासुद्धा तुमची आकर्षण शक्ती क्षमता वाढवायची असेल किंवा तुमचं अट्रॅक्शन पॉवर जर का वाढवायची असेल तर तुम्हाला आज मी जी काही रेमेडी सांगते ती रेमेडी नक्की करून पहा आणि त्यामुळेच तुम्ही तुमच्यात जी काही आकर्षण शक्ती आहे ती वाढवू शकता, अट्रॅक्शन पॉवर वाढवू शकता. समोरच्या व्यक्तीला नक्कीच तुम्ही मोहात पाडू शकता, प्रेमात पाडू शकता. ती व्यक्ती तुम्ही जे म्हणाल ते व्यक्ती ऐकायला तयार होईल, तुमच्या प्रेमात पडायला तयार होईल. आता काय करायचं, तुम्ही ज्या वेळेला तुमची झोप पूर्ण झालेली असेल त्यावेळेला बघा, ज्यावेळेला आपली झोप पूर्ण होते त्यावेळेला आपला चेहरा हा टवटवीत असतो किंवा आपलं मन हे फ्रेश असतं. आणि जर का आपला चेहरा टवटवीत नसेल तर आपली झोप झालेली नसेल किंवा आपलं मन बेचैन असेल. आता जर का तुम्हाला रात्रीची झोप लागत नसेल तर काय करायचं, झोप लागणं खूप गरजेचं आहे. जर का चेहऱ्यावर आपल्या टवटवीतपणा हवा असेल तर झोप लागणं गरजेचं आहे. रात्री जर का झोप लागत नसेल तर तुम्हाला कुंभकर्ण या शब्दाचा वापर करायचा आहे. हा स्विचवर्ड आहे. तुम्ही कुंभकर्ण बघा, कुंभकर्ण किती झोपायचं हे आपल्याला चांगलंच माहिती. तर कुंभकर्ण असं म्हणायचं. दिवसाला कितीही वेळेला म्हणा, दिवसातून 2 वेळेला तरी कुंभकर्ण म्हणा. नक्कीच तुम्हाला तुमच्या झोपेचा जो काही प्रॉब्लेम आहे तो दूर होईल आणि तुम्ही झोपाल आणि सकाळीच तुमचा चेहरा टवटवीत होईल, मन एकदम फ्रेश होईल ह्या एका स्विचवर्डने. आता दुसरं, तुम्हाला ज्या वेळेला तुमच्या चेहऱ्यावर टवटवीतपणा, तुमची आकर्षण क्षमता जर का वाढवायची असेल, तुम्हाला अट्रॅक्शन पॉवर वाढवायची असेल, समोरच्या व्यक्तीला प्रेमात पाडायचं असेल, तुमच्या जवळची असो किंवा लांबची असो किंवा आता तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला एक पुन्हा स्विचवर्ड वापरायचा आहे. स्विचवर्ड खूप पॉवरफुल आहेत. काय म्हणायचं आहे बघा, लावण्या तेजस कांती, लावण्या तेजस कांती, लावण्या तेजस कांती. हा स्विचवर्ड तुम्ही ज्या वेळेला तुम्ही वापराल त्यावेळेला बघा, सकाळी 15 मिनटे, संध्याकाळी 15 मिनटे अशा पद्धतीत ह्या स्विचवर्डचा वापर करा. नक्कीच तुमच्या जवळ लोक आकर्षित होतील, तुमच्या मोहात पडतील, तुमच्या प्रेमात पडतील. अशा पद्धतीचे हे दोन्ही स्विचवर्ड आपल्या जीवनात नक्कीच वापरून पहा. हे स्विचवर्ड ज्या वेळेला तुम्ही वापराल त्यावेळेला तुम्ही रस्त्यावरून जाताना किंवा आजूबाजूला जे कोणी लोक आहेत अगदी तुमच्याकडे प्रेमाने पाहतील, अगदी कौतुकाने पाहतील, तुम्ही जे म्हणाल ते ऐकण्याची तयारी ठेवतील. आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.